dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about DNA replication. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण DNA रिप्लिकेशन या पॉइंटला आपण सुरुवात केली होती त्यामध्ये आपण 3 जे पॉइंट आहे ते आपण 3 कंप्लीट केलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट कोणता ते ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट होता ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, सेकंड पॉइंट ऑफ ओरिजिन अँड थर्ड अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. हे जे 3 पॉइंट होते ते आपण कंप्लीट केलेले आहे. आणि यापुढे जवळजवळ 4 पॉइंट आहेत ते आपल्याला पाहणार आहोत. त्यामध्ये आता फोर्थ पॉइंट आहे रिप्लिकेटिंग फोर्क. आता इथपर्यंत आपण आलो होतो. त्यामध्ये रिप्लिकेटिंग फोर्थ स्टेप आहे रिप्लिकेटिंग फोर्क. आता यामध्ये रिप्लिकेटिंग अशा प्रकारे हा रिप्लिकेटिंग फोर्क तयार होतो. आता या फोर्क यामध्ये जे डायरेक्शन आहे ही 5th डॅश टू 3rd डॅश, इकडं कोणती आहे 3rd डॅश टू 5th डॅश अशी डायरेक्शन आहे. आपण त्यामध्ये डीएनएचं स्ट्रक्चर शिकताना त्याचं डायरेक्शन आपण त्यामध्ये शिकलो. त्यामध्ये हे जे स्ट्रँड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड. याला काय म्हणतात? टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणतात. टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे काय? ते ओल्ड स्ट्रँड असतात, पॅरेंटल स्ट्रँड असतात. आता इथपर्यंत आपण पाहिलं होतं. यामध्ये आता हे काय असतात? दॅट इज अ नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट. याच्यावरती काय असतात? नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. यामध्ये कॉम्प्लिमेंटरी ज्या वेळेला हे जे DNA स्ट्रँड असतात DNA स्ट्रँड असे हे ट्विस्टेड मॅनरमध्ये असतात. त्यावेळेला यांच्यामध्ये काय असते? ही नायट्रोजन बेस पेअरिंग असते. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असते. आणि ज्या वेळेला हे जे स्ट्रँड आहे आपण काय केलेले आहे? ओपन केलेले आहे. हे जे ट्विस्टेड मॅनरमध्ये आहे ते आपण याचं काय बनवलेलं आहे? रिप्लिकेटिव्ह फोर्क बनवलेलं आहे. मग त्यामध्ये हे जे कॉम्प्लिमेंट आहे याच्यामध्ये जे बेस पेअरिंग असतात ते काय होतात? हे यामध्ये जवळ असतात या कंडिशनला. परंतु ज्या वेळेला रिप्लिकेटिव्ह फोर्क तयार होतो त्यावेळेला ते एकमेकांपासून काय जातात? दूर जातात. आणि अशा प्रकारे यापासून रिप्लिकेटिव्ह फोर्क तयार होतो. आणि मग यामध्ये हा जो ओल्ड स्ट्रँड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड. मग याच्यामध्ये काय असते? नायट्रोजन बेसिस प्रेझेंट असतात. यामध्ये E असेल, इथं असेल C असेल, इथं G असेल, इथं T असेल, इथं परत C T A असे नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट. मग आता या बरोबर कसली बेस पेअरिंग असते? T. C पेअर्स विथ G, G पेअर्स विथ C, T पेअर्स विथ A, C पेअर्स विथ G, T पेअर्स विथ A पेअर्स विथ T. अशा प्रकारे हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग याच्यामध्ये असते. आणि त्यावेळेला या ट्विस्टेड मॅनरचा ज्यावेळेला रिप्लिकेटिव्ह फोर्क तयार होतो त्यावेळेला म्हणजे आपण काय करतो? हा जे स्ट्रँड आहे ते आपण असे खेचले जातात, असे लांब खेचले जातात. आणि मग यामध्ये जी बेस पेअरिंग आहे ती एकमेकांपासून हे नायट्रोजन बेस काय होतात? एकमेकांपासून दूर जातात. मग अशा प्रकारे हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेटिव्ह फोर्क तयार होतो. द पॉइंट फॉर्म ड्यू टू अनवाइंडिंग अँड सेपरेशन ऑफ 2 स्ट्रँड. अशा वेळेला काय झाले? दोन्ही स्ट्रँड काय झाले? एकमेकांपासून सेपरेट झाले. ॲपियर्स लाईक ए वाय शेप्ड फोर्क कॉल्ड ॲज रिप्लिकेशन फोर्क. वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार झालं आणि दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेटिव्ह फोर्क असं म्हणतात किंवा रिप्लिकेशन फोर्क असं म्हणतात. आता पुढची स्टेप आहे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आता हे ओल्ड स्ट्रँड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड. आता यापासून काय होतं? यावेळेला आता या सिच्युएशनमध्ये हे कसे आहे? सिंगल स्ट्रँड आहे. आणि मग आपल्याला या सिंगल स्ट्रँडचा आपल्याला DNA डबल स्ट्रँड आपल्याला बनवायचा आहे. मग तो कशा प्रकारे बनवला जातो? मग त्यामध्ये पुढची स्टेप आहे सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? नवीन स्ट्रँड आपल्याला बनवायचा आहे. पण आता हे नवीन स्ट्रँड बनवताना यामध्ये 2 एन्झाईमची मदत होते. त्यामध्ये पहिलं एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज. पहिले एन्झाईम कोणतं आहे? DNA पॉलिमरेज. आणि सेकंड एन्झाईम आहे RNA प्रायमर. या 2 एन्झाईमची यावेळेला या नवीन स्ट्रँड तयार करताना मदत होते. फक्त DNA पॉलिमरेज हे एन्झाईम त्यामध्ये DNA पॉलिमरेजचं फंक्शन काय आहे? आता या इथे सेल आहे या सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस
न्यूक्लियसमध्ये काय आहे, हा DNA आहे आणि DNA या न्यूक्लियसमध्येच काय असतात, न्यूक्लिओप्लाझममध्ये काय असतात, न्यूक्लिओटाईड असतात. आणि मग हे जे न्यूक्लिओटाईड आहे ते एकत्र गोळा करण्याचं काम कोण करतं, हा DNA पॉलिमरेज करतो. पहा, ज्यावेळेला ते न्यूक्लिओटाईडची गरज लागते त्यावेळेला तो DNA पॉलिमरेज या न्यूक्लिओटाईडला घेतो. म्हणजे यावेळेला बेस पेअरिंग, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग त्यावेळेला घडते, त्याला न्यूक्लिओटाईड जमा करण्याचं काम हा DNA पॉलिमरेज करतो. आणि DNA पॉलिमरेज हे नवीन स्ट्रँड तयार करताना एकटाच करू शकत नाही, त्याला RNA प्रायमरची त्याला मदत घ्यावी लागते. पहा, आता हा DNA पॉलिमरेज आहे, हा DNA पॉलिमरेज ज्या ठिकाणी 3' हे त्याला एन दिसेल त्यावेळेला तो DNA पॉलिमरेज आहे ते एन्झाईम इथं काय होतं, 3' एनला ते चिटकतं. पहा, मग अशा पद्धतीने आता हा काय काढलेला आहे, हा DNA पॉलिमरेज या ठिकाणी काय होतं, हे चिटकतं. पहा, DNA एन्झाईम या ठिकाणी ज्या ठिकाणी 3rd एन त्याला दिसेल त्या ठिकाणी DNA पॉलिमरेज येऊन त्या 3rd एनला चिटकतं. आता आपण या युकॅरियोटिक DNAचं रिप्लिकेशन पाहतो. युकॅरियोटिक DNA मध्ये अनेक रिप्लिकॉन असतात, परंतु प्रोकॅरियोटिकमध्ये एकच रिप्लिकॉन असतो. मग या युकॅरियोटिक DNA मध्ये अनेक ठिकाणी नेमकं कोणत्या पॉईंटला रिप्लिकेशन हे स्टार्ट करायचं आहे हे ठरवण्यासाठी RNA प्रायमरची मदत होते. पहा, म्हणजे या प्रोसेसला सुरुवात करण्यासाठी RNA प्रायमर हे मदत करतं. पहा, मग आता हे जे DNA पॉलिमरेज एन्झाईम आहे हे लक्षात ठेवा, हे जे कोणत्या डायरेक्शनने काम करते लक्षात ठेवा. DNA पॉलिमरेज एन्झाईम जे आहे हे नेहमी 5' to 3' या डायरेक्शनने ते काम करतं. पहा, म्हणजे ज्या नवीन स्ट्रँड तयार होतील ते कोणत्या डायरेक्शनने तयार होतात, कारण इथं 3' आहे. आता इथं कोणताही स्ट्रँड इथं आता 5' हा स्ट्रँड येईल. मग ज्या वेळेला हे जे DNA पॉलिमरेज जे आहे ते 5' to 3' याच डायरेक्शनने काम करतं. पण लक्षात ठेवा, मग या ठिकाणी नवीन स्ट्रँड तयार होईल त्याची डायरेक्शन कशी आहे, 5th to 3rd डायरेक्शन आहे. पहा, कारण हा जो टेम्परेट स्ट्रँड आहे तो कसा रन होतो, 5th to 3rd डायरेक्शनने. आणि मग जो नवीन होईल तो कसा होतो, 5th to 3rd डायरेक्शन. इथं मात्र जरा अवघड आहे. हा कसा रन होतो, टेम्परेट स्ट्रँड 3' to 5' या डायरेक्शनने तो रन होतो. आणि मग हा जो नवीन स्ट्रँड तयार होईल इथं काही, आता इथं 5' आहे, आता इथं 5' घेऊन चालेल का, मग 5' जर आपण घेतला तर याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होईल का, कॉम्प्लिमेंटरी. कारण इथं ए आहे, इथं पण काही येईल, इथं टी आहे, इथं पण टी आहे. मग यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होईल का, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार नाही. आणि म्हणून हा जो स्ट्रँड आहे तो युजलेस स्ट्रँड होईल. आणि म्हणून यामध्ये याचे फक्त इथे जरा वेगळं आहे, याच्यामध्ये सुद्धा जे नवीन स्ट्रँड आहे ते म्हणजे DNA पॉलिमरेज हे 5' to 3rd' या डायरेक्शनने तो काम करतो. मग इथं लक्षात ठेवा, हे जे दोन्ही पण नवीन स्ट्रँड तयार होतात त्याची डायरेक्शन कशी आहे, हा जो रिप्लिकेशन फोर्क आहे या रिप्लिकेशन फोर्कच्या आतमध्येच ते त्या डायरेक्शनने ते काय होतात, रन होतात. पहा, हा पण नवीन स्ट्रँड आहे तो रिप्लिकेटिंग फोर्कच्या आतमध्येच डायरेक्शनने रन होतो. आणि हा इथं पण जो नवीन होईल तो पण त्याची डायरेक्शन कशी आहे, या फोर्कच्या आतमध्ये आहे. पण लक्षात ठेवा, मग हा जे DNA पॉलिमरेज आहे हे 5th to 3rd डायरेक्शननेच काम करतो. आणि मग ज्या ठिकाणी त्याला 3rd एन दिसेल त्या 3rd एनला मात्र जाऊन तो काय होतो, चिटकतो. आणि मग आता प्रोसेसला सुरुवात करायची आहे. मग प्रोसेसला सुरुवात करता येईल का त्याला, तर एकट्याला प्रोसेसला सुरुवात करता येत नाही, त्यासाठी त्याला RNA प्रायमरची आवश्यकता असते. आणि मग RNA प्रायमर या युकॅरियोटिक DNA मध्ये अनेक रिप्लिकॉन आहे. मग ॲक्च्युली कोणत्या पॉईंटला रिप्लिकेशनला सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी RNA प्रायमर येऊन इथं काय होतो, चिटकतो. पहा, या ठिकाणी RNA प्रायमर काय होतो, पहा, या ठिकाणी RNA प्रायमर येऊन काय होतो, या चिटकतो. पहा, या ठिकाणी कोणता आहे, RNA प्रायमर. मग या नवीन स्ट्रँड तयार होताना हे जे न्यू स्ट्रँड तयार होतात त्यासाठी दोन्ही आवश्यकता असते, RNA प्रायमर आणि DNA
पॉलिमरेज या दोघांची आवश्यकता असते पण एकट्याच्या त्यामधून मग RNA पॉलिमर या ठिकाणी जोडला का मग लगेच त्याला या DNA पॉलिमरेज आहे त्याला कळतं की लगेच या इथं प्रोसेसला काय होणार आहे सुरुवात होणार आहे मग प्रोसेसला सुरुवात झाली मग RNA प्रायमर मग या RNA प्रायमरचं फंक्शन काय आहे या DNA पॉलिमरेज जे आहे त्याला काय दाखवायचं आहे थोडक्यात रस्ता दाखवायचा आहे आणि हे जे DNA पॉलिमरेज काय करतंय ते प्लाझममध्ये न्यूक्लियोटाईड असतात त्यांना घेऊन येते कारण इथं काय करायचं आपल्याला इथं नायट्रोजन बेसेस प्रेझेंट आहे आणि इकडं आता कॉम्प्लिमेंटरी याच्यामध्ये बेस पेअरिंग करायची आहे आणि मग आता इथं काय आहे टी आहे मग याला पण काय पाहिजे याला पाहिजे टी पेअर्स विथ ए पेअर्स विथ टी नंतर जी पेअर्स विथ सी मग हा या न्यूक्लियोटाईडला म्हणजे या ॲडेनाईनला घेऊन कोण येतं DNA पॉलिमरेज येतो मग याच्यामध्ये पेअरिंग होते कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होते मग असं हे झालं का पुढं हे DNA पॉलिमरेज पुढं सरकत जातो आणि मग हे कॉम्प्लिमेंटरी जे बेस पेअर आहे त्याच्यामध्ये ही कंप्लीट होते आणि मग या पद्धतीने वरवर हा सरकत गेल्यामुळं हा इथे काय होतो नवीन स्ट्रँड तयार होतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज त्याला काय म्हणायचं लिडिंग स्ट्रँड असं म्हणतात हा जो नवीन स्ट्रँड तयार होतो ना त्याला काय म्हणायचं लिडिंग असं म्हणतात लिडिंग स्ट्रँड असं म्हणतात जो नवीन आणि हा कसा तयार होतो कंटिन्युअस तयार होतो इथपर्यंत पाहूया आपण आता तिने काय सांगितले सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड each separated strand act as a mold or template for the synthesis of the new complementary strand आता हे दोन्ही पण स्ट्रँड ॲक्च्युली सेपरेट झाले आता त्यांना नवीन स्ट्रँड त्यांना तयार करायचं आहे सिंथेसिस ऑफ द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड नवीन स्ट्रँड तयार करायचं आहे इट बिगिन्स विथ द हेल्प ऑफ द स्मॉल RNA मॉलिक्यूल कॉल्ड ॲज RNA प्रायमर आणि मग यासाठी RNA प्रायमरची मदत होते ज्या ठिकाणी ॲक्च्युली प्रोसेसला कोणत्या पॉईंटला सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी RNA प्रायमर जोडला जातो आणि प्रोसेसला काय होते सुरुवात होते अँड RNA प्रायमर गेट असोसिएटेड विथ द 3 एंड ऑफ अ टेम्पलेट स्ट्रँड कारण DNA पॉलिमरेज पण थर्ड डॅश या एंडला चिटकतो मग त्यामुळंच हे जे RNA प्रायमर आहे दॅट इज गेट असोसिएटेड विथ द थर्ड डॅश एंड ऑफ द टेम्पलेट स्ट्रँड अँड अट्रॅक्ट कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड फॉर द सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझम आणि मग न्यूक्लियोप्लाझममध्ये जे न्यूक्लियोटाईड असतात त्यांना कोण घेऊन येतं DNA पॉलिमरेज घेऊन येतं आणि मग त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होते आणि दिस न्यूक्लियोटाईड मॉलिक्यूल बाइंड्स टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड ऑन द टेम्पलेट स्ट्रँड बाय फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड आणि मग त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतात आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड म्हणजे या टेम्पलेट जो स्ट्रँड आहे याच्यामध्ये वरचे न्यूक्लियोटाईड आणि या नवीन स्ट्रँडवरचे न्यूक्लियोटाईड यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग करून येते बाय द हायड्रोजन बॉन्ड मग A पेअर्स विथ T बाय 2 हायड्रोजन बॉन्ड T पेअर्स विथ A बाय 2 हायड्रोजन बॉन्ड G पेअर्स विथ C by 3 hydrogen bond and the newly born nucleotide gets interconnected by phosphodiester bond forming a polynucleotide strand मग आता हे जे न्यूक्लियोटाईड नवीन तयार झाले इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड मग हे जे न्यूक्लियोटाईड तयार झाले यांच्यामध्ये काय होते फॉस्फोडायस्टर बॉन्ड त्यामध्ये तयार होतात द न्यूली बाउंड न्यूक्लियोटाईड गेट्स इंटरकनेक्टेड नवीन तयार झालेले जे न्यूक्लियोटाईड असतात ते एकमेकाबरोबर इंटरकनेक्टेड होतात बाय फॉस्फोडायस्टर बॉन्डने and the synthesis of the new complementary strand is catalyzed by enzyme DNA polymerase and the newly complementary strand is always forming 5' to 3rd dash हा जो नवीन स्ट्रँड तयार झालेला आहे त्याची डायरेक्शन कशी आहे 5' to 3rd dash अशी डायरेक्शन आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा नवीन स्ट्रँड तयार झाला सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड आता इकडचं पण लक्षात ठेवा नवीन स्ट्रँड तयार होतात ते कसे रन होतात 5' to 3rd डॅशनेच रन होतात आता लिडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड आता पुढची स्टेप आपण पाहणार आहोत द टेम्पलेट स्ट्रँड विथ फ्री 3rd एंड इज कॉल्ड ॲज अ लिडिंग टेम्पलेट आता टेम्पलेट स्ट्रँड जो आहे त्याचं जे फ्री 3rd एंड आहे त्याला काय म्हणायचं लिडिंग टेम्पलेट असं म्हणतात
लीडिंग टेम्पलेट असं म्हणतात. आणि विथ फ्री फिफ्थ एंड इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट. आणि ज्याचं फिफ्थ डॅश हे फ्री एंड आहे त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट असं म्हणायचं. याला काय म्हणायचं, लॅगिंग टेम्पलेट. म्हणजे जो ओल्ड स्टँड आहे ना त्याला म्हणायचं इकडं लीडिंग टेम्पलेट असं म्हणतात पहा, आणि इकडे लॅगिंग टेम्पलेट असं म्हणायचं. The process of replication always start at third dash end of the template strand and proceeds toward the 5 dash end. पहा, या प्रोसेसला सुरुवात कुठं होते, थर्ड डॅश. आता सुरुवातीला सांगितले या DNA पॉलिमरेज जे आहे त्याला ज्या ठिकाणी थर्ड डॅश एंड दिसेल त्या ठिकाणी तो येऊन काय होतो, चिटकतो. आणि मग त्या म्हणजे ॲक्च्युली प्रोसेस सुरुवात होण्यासाठी RNA प्रायमरची आवश्यकता असते. आणि मग RNA प्रायमर हे त्या म्हणजे जोडलं गेलं का प्रोसेसला काय होते, सुरुवात होते. आणि मग हे रिप्लिकेशन जे सुरुवात होते ते अँड प्रोसेड टुवर्ड द फिफ्थ डॅश एंड. आणि हे जे रिप्लिकेशन जे या रिप्लिकेशन मध्ये या प्रोसेसमध्ये जे नवीन स्ट्रँड तयार होतात त्याची डायरेक्शन कशी आहे, फिफ्थ डॅश टू थर्ड डॅश. नंतर both the strand of the parental DNA are anti-parallel and new strand always formed in fifth dash to third dash. हे जे जुने स्ट्रँड असतात त्यांची डायरेक्शन आणि हे जे नवीन स्ट्रँड आहे त्याची डायरेक्शन कशी आहे, फिफ्थ डॅश टू थर्ड डॅश. याची सुरुवातीला सांगितलेलं आहे जे नवीन स्ट्रँड तयार होतात ते फिफ्थ डॅश टू थर्ड डॅश डायरेक्शनेच ते रन होतात, लक्षात ठेवा. नंतर मग वन ऑफ द न्यूली सिंथसाइज्ड स्ट्रँड डेव्हलप कंटिन्युअसली. आता हे जे नवीन एक स्ट्रँड तयार झालं हे कसं आहे, कंटिन्युअसली आहे. अँड टुवर्ड द रिप्लिकेटिंग फॉर्म इट इज कॉल्ड ॲज अ लीडिंग स्ट्रँड. आणि मग याला काय म्हणायचं, लीडिंग स्ट्रँड असं म्हणायचं. पहा, हे जे नवीन स्ट्रँड तयार झालं ना आणि हे कसं आहे, कंटिन्युअस आहे, त्याला काय म्हणायचं, लीडिंग स्ट्रँड असं म्हणतात. अँड अनदर न्यू स्ट्रँड डेव्हलप डिसकंटिन्युअसली. आणि मग बाकी हे जे दुसरं स्ट्रँड आहे ना जुनं एक दुसरं ते कसं आहे, हे डिसकंटिन्युअस आहे, कंटिन्युअस नाही, ते आपण पाहणार आहोत. त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग स्ट्रँड असं म्हणतात. पहा, मग आता यामध्ये पहा, आता इथं हे आपण पाहिलं, आता हे कंटिन्युअस तयार झालं, परंतु इकडचं जे आहे लॅगिंग स्ट्रँड जे तयार होतं ते कसं होतं, डिसकंटिन्युअस तयार होते. कारण आता इथं काय फिफ्थ डॅश आहे, एंड कोणते फ्री एंड फिफ्थ डॅश आहे. आता इथं आपण फिफ्थ डॅश घेऊन चालेल का, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होईल का, कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होणार नाही. कारण इथं ई असेल इथं पण येईल, इथं टी असेल इथं पण टी येईल, आणि मग यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होणार नाही. त्यामुळे हे जे स्ट्रँड आहे ते युजलेस होईल. आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, इथं सुरुवात होता या प्रोसेसला कुठं सुरुवात होती, या ठिकाणी हा जो DNA पॉलिमरेज आहे हा DNA पॉलिमरेज काय होतो, इथं या ठिकाणी पहा, इथं हा जोडला जातो. पहा, या ठिकाणी तो जोडला जातो. आणि मग या ठिकाणी तो जॉईंट झाला, या ठिकाणी तो जॉईंट झाला का मग इथे जे RNA प्रायमर आहे ते RNA प्रायमर सुद्धा या ठिकाणी म्हणजे RNA प्रायमर या ठिकाणी येते. आणि मग RNA प्रायमर इथं या ठिकाणी जोडला गेला कारण हे जे DNA पॉलिमरेज आहे या DNA पॉलिमरेजला करतं इथं RNA प्रायमर आहे इथं जॉईंट झालेला आहे. आणि मग इथनं या प्रोसेसला काय होते, सुरुवात होते. कारण जे मग इथं हे जे न्यूक्लियोटाईड असतात हे न्यूक्लियोटाईड इथं ये असेल, मग इथं काय होतं, हा जो DNA पॉलिमरेज आहे हा न्यूक्लियोप्लाझममधून काय करतो, न्यूक्लियोटाईड काय करतो, कलेक्ट करतो. आणि मग या ये इथं आहे, मग इथं काय लागेल, इथं टी लागेल, मग इथं टी आहे इथं ये आहे, मग या न्यूक्लियोटाईडला तो घेऊन येतो. आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे हे न्यूक्लियोटाईडची काय होते, बेस पेरिंग होते. पहा, मग हा जो इथं तयार झाला, परंतु आता या ठिकाणी हा जो हे स्ट्रँड आहे हा डिसकंटिन्युअस आहे. मात्र या ठिकाणी आता इथं गॅप पडतो. पहा, मग परत याला ह्या RNA प्रायमरला उडी मारून थोडं जावं लागतं. आणि मग या ठिकाणी तो परत जॉईन झाला का इथं या दोन याच्यामध्ये काय होते, मोकळी जागा स्पेस होते. पहा, इथं मोकळी जागा राहते. पहा, कारण हा जो स्ट्रँड तयार होतो ना हा डिसकंटिन्युअस तयार होतो, हा इथे झाला कंटिन्युअस तयार होत नाही. आणि मग या RNA प्रायमरला उडी मारून दुसरीकडे जावं लागतं. आणि मग या दोघांच्या मध्ये थोडीशी जागा मोकळी राहते. पहा,
आणि मग या ठिकाणी परत हे जे यामध्ये नायट्रोजन बेस असतं त्याच्यामध्ये ही कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होते पहा. मग अशा प्रकारे छोटे छोटे असे फ्रॅगमेंट्स तयार होतात. इथं एक फ्रॅगमेंट, इथं एक फ्रॅगमेंट. मात्र इथं ही जागा थोडी मोकळी राहते. नंतर इथनं सुरुवात न होता जी वरून ती सुरुवात होते, मग लक्षात ठेवा. आणि मग याच्यामध्ये असे स्मॉल फ्रॅगमेंट तयार होतात. आणि नंतर असे स्मॉल फ्रॅगमेंट तयार झाले का हा जो स्ट्रँड आहे हा डिस्कंटिन्युअस आहे, हा कंटिन्युअस तयार होत नाही पहा. आणि दॅट इज कॉल्ड ॲज, हा जो डिस्कंटिन्युअस स्ट्रँड आहे त्याला काय म्हणायचं, लॅगिंग स्ट्रँड असं म्हणतात पहा. मग लॅगिंग स्ट्रँड असं म्हणतात. मग त्यामध्ये अनदर न्यू स्ट्रँड डेव्हलप डिस्कंटिन्युअस अवे फॉर द रिप्लिकेटिव्ह फॉर्म. याच्यामध्ये स्मॉल फ्रॅगमेंट मिळून हा स्ट्रँड तयार होतो. आणि दोन फ्रॅगमेंटच्या मध्ये जी मोकळी जागा राहते नंतर ती काय होते, जे उरलेले जे न्यूक्लियोटाईड असतात ते न्यूक्लियोटाईडने ती जागा काय केली जाते, शील केली जाते पहा, म्हणजे जोडली जाते. मग RNA प्रायमर, दॅट इज हे जे फ्रॅगमेंट्स असतात त्या फ्रॅगमेंटला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात पहा. या ठिकाणी जे स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार होतात त्या फ्रॅगमेंटला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहे ते नंतर जॉईन करण्याचं काम सुद्धा एक एन्झाईम करतं पहा, दॅट इज कॉल्ड ॲज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर जॉईन बाय एन्झाईम DNA लायगेज. DNA लायगेज एन्झाईम हे फ्रॅगमेंट जॉईन करण्याचं काम करतं पहा. तर अशा प्रकारे हा नवीन स्ट्रँड तयार होतो पहा. फक्त हा मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स या स्टेपमधलंच आहे पहा. लिगिंग अँड लॅगिंग स्ट्रँडमधलं मॅच्युरेशन, हे जे फ्रॅगमेंट्स तयार होतात त्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. DNA सिंथेसिस ऑन लॅगिंग टेम्पलेट takes place in the form of small fragments called as ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. असे हे स्मॉल फ्रॅगमेंट मिळून हा स्ट्रँड बनतो आणि त्या फ्रॅगमेंटला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. आणि दिस फ्रॅगमेंट्स आर जॉईन बाय DNA लायगेज. नंतर DNA लायगेज एन्झाईम हे ते जॉईन करण्याचं काम करतं पहा. मग आता हे इकडं पण मात्र नवीन स्ट्रँड तयार झाला, हा पण नवीन स्ट्रँड तयार झाला. परंतु हा जो नवीन स्ट्रँड तयार झाला तो लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं, लिडिंग स्ट्रँड असं म्हणायचं. हा जो तयार झाला याला काय म्हणायचं, लॅगिंग स्ट्रँड असं म्हणायचं. हे जे दोन स्ट्रँड आहेत ते टेम्पलेमध्ये ओल्ड स्ट्रँड आहे. आणि हे जे दोन डॉटर DNA स्ट्रँड तयार झालेले आहेत त्यातला लिडिंग स्ट्रँड हा कंटिन्युअस आहे. आणि हा जो लॅगिंग स्ट्रँड आहे तो कसा आहे, डिस्कंटिन्युअस आहे. हा स्मॉल फ्रॅगमेंट मिळून बनतो आणि त्या स्मॉल फ्रॅगमेंटला काय म्हणतात, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. आणि हे जे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहेत ते नंतर जॉईन केले जातात. ते जॉईन करण्याचं काम कोण करतं, DNA लायगेज करतं पहा. तर अशा प्रकारे एक स्ट्रँड कंटिन्युअस तयार होतो, एक स्ट्रँड डिस्कंटिन्युअस तयार होतो. अशा प्रकारे हे दोन्ही पण स्ट्रँड तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲज 2 डॉटर DNA स्ट्रँड तयार होतात. कारण अशा प्रकारे हा इकडचा ओल्ड स्ट्रँड, पॅरेंटल, याला काय म्हणायचं, पॅरेंट स्ट्रँड. मग हा एक पहा, हा पॅरेंट स्ट्रँड ब्ल्यू मध्ये दाखवलेला आहे, हे ओल्ड स्ट्रँड आहे. आणि या ठिकाणी दोन नवीन तयार झाले पहा. याला काय म्हणायचं, न्यू म्हणायचं. लक्षात, हे दोन न्यू आणि पहिले हे दोन कसे आहे, पॅरेंटल आहे. हे दोन डॉटर नवीन स्ट्रँड तयार झाले पहा. मग आता हे जे दोन तयार झाले फायनली त्यामध्ये आता हे जे दोन्ही पण स्ट्रँड तयार झाले, आता हे स्ट्रँड तयार झाले हे कसे दाखवलेले, स्ट्रेट दाखवलेले. परंतु हे जे DNA गायरेज एन्झाईम आहे, आता आपल्याला मात्र हे DNA आहे आपल्याला हा असा ट्विस्टेड फॉर्म मध्ये करायचा आहे पहा. हा DNA आपला ट्विस्टेड फॉर्म मध्ये करायचा आहे. आणि मग याचं रूपांतर याच्यामध्ये करण्यासाठी कोणतं एन्झाईम करते मदत, DNA गायरेज. कोणतं हेल्प करते एन्झाईम, दॅट इज फायनली DNA गायरेज. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टोपोआयसोमरेज. त्याला दुसरं नाव काय, टोपोआयसोमरेज एन्झाईम आहे. फॉर्म डबल हेलिक्स टू फॉर्म डॉटर DNA मॉलिक्यूल. हे जे दोन डॉटर DNA मॉलिक्यूल तयार झाले, दोन पॅरेंटल आहे आणि दोन नवीन तयार झाले. हे जे दोन नवीन तयार झाले डॉटर DNA मॉलिक्यूल टू फॉर्म डबल हेलिक्स, यापासून काय तयार करायचं, आपल्याला डबल हेलिक्स फॉर्मेशन तयार करायचे आहे. आणि मग यासाठी हे DNA गायरेज, इट इज ऑल्सो कॉल्ड टोपोआयसोमरेज, हे एन्झाईम हेल्प करतं पहा. तर अशा प्रकारे याच्यामध्ये 50% हा जो पार्ट आहे हा ओल्ड आहे आणि 50% पार्ट आहे नवीन तयार झालेला आहे.
आणि म्हणून या मेथडला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रिप्लिकेशन. लक्षात ठेवा. म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह. लास्ट पॉइंट आहे पहा, फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. ॲट द एंड ऑफ द रिप्लिकेशन 2 डॉटर DNA मॉलिक्यूल आर फॉर्म. पूर्ण प्रोसेस पूर्ण झाली की यापासून 2 डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतात आणि ईच डॉटर DNA 1 स्ट्रँड इज पॅरेंटल. त्यापैकी एक स्ट्रँड पॅरेंटल असतो आणि द अदर वन इज टोटली न्यूली सिंथसाइज्ड. आणि एक पूर्णपणे टोटली काय होतो, नवीन तयार होतो. आणि दॅट इज कॉल्ड ॲज 50% इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मदर DNA. म्हणून 50% पार्ट हा पॅरेंटलचा असतो आणि 50% हा नवीन तयार होतो. आणि हेन्स इट इज डिस्क्राईब ॲज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे DNA रिप्लिकेशन आहे आपण आज कंप्लीट केलेलं आहे. याच्यावरती जो लॉंग ॲन्सरचा क्वेश्चन सुद्धा त्यावरती विचारला जातो पहा बोर्ड एक्झामला. DNAचं रिप्लिकेशन त्यामध्ये या जवळजवळ आपण 7 स्टेप पाहिलेले आहे. त्यापैकी या 7 स्टेप आणि ही डायग्रॅम त्यामध्ये पहिली स्टेप आपण पाहिली ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाईड. सेकंड पाहिली ओरिजिन ऑफ पॉईंट ऑफ ओरिजिन. थर्ड अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. नंतर 5th पाहिली आपण रिप्लिकेटिंग पोर तयार झाला. नंतर 6th आहे 5th आहे सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड. नवीन स्ट्रँड तयार झाले. लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. एक लीडिंग स्ट्रँड तयार झाला, एक लॅगिंग स्ट्रँड तयार झाला. आणि लास्ट आहे फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. आणि शेवटी डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतात पहा. तर या मेथडला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन मेथड ऑफ रिप्लिकेशन असं म्हणतात. कारण हा 50% हा पार्ट हा जुनाच असतो, पॅरेंटलचा असतो आणि 50% हा नवीन तयार होतो. म्हणून या प्रोसेसला सेमी कॉन्झर्वेटिव्ह असं म्हणतात पहा. अशा प्रकारे DNAचं रिप्लिकेशन आज आपण कंप्लीट केलेलं आहे पहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.